धामोरीत फुले आंबेडकर जयंतीचा जल्लोष। नमस्कार, आपण पाहत आहात एवन न्यूज महाराष्ट्र। सर्वांचं स्वागत आहे। कोपरगाव तालुक्यातील धामोरी येथे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची 200वी जयंती आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी व्याख्यात्या संगीताताई मालकर यांनी आपल्या प्रबोधनातून तरुणांना एक नवी दिशा दिली। धामोरी येथील श्री क्षेत्र भैरवनाथ चौक मैदानावर क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले मित्र मंडळाच्या वतीने एका भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। संपूर्ण परिसर निळ्या आणि पांढऱ्या झेंड्यांनी सजला होता। हजारो ग्रामस्थांच्या उपस्थितीत हा सोहळा अत्यंत दिमाखात पार पडला। या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले ते प्रसिद्ध व्याख्यात्या सौ संगीताताई अरविंद मालकर यांचे व्याख्यान। क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, असे ही गुरु शिष्याच्या जोडीने खरोखरच संपूर्ण समाजाचं चित्र बदललेलं आहे आणि बदलत आहे। आणि आज मला ह्या गोष्टीचा आनंद वाटतो की आज ह्या दोघांवर काहीतरी बोलावं। पण मगाशी डॉक्टर साहेब म्हणाले की त्यांच्या विचारांचा आधार घेऊन आपल्याला काही करता येईल का, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। या ठिकाणी गौतम बुद्ध असेल, सावित्रीबाई फुले असेल, छत्रपती शिवाजी महाराज, जे जे कोणी थोर ज्ञात अज्ञात असेल त्यांना सगळ्यांना विनम्र प्रथमतः मी अभिवादन करते। ज्यांनी मला या ठिकाणी कार्यक्रमाला निमंत्रित केलं असे आमचे कैलास भाऊ, त्याचप्रमाणे सगळे जगजाप बंधू, उपस्थित पत्रकार बंधू आणि मालकर यांनी महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्षाचा प्रवास अत्यंत ओघवत्या भाषेत मांडला। आजच्या तरुणाईला खऱ्या अर्थाने महापुरुषांच्या विचारांची गरज आहे। मूर्तीपूजेपेक्षा विचारांची पूजा करा। आपल्या घरातील वृद्ध आई वडील हेच चालते फिरते विद्यापीठ आहेत। त्यांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कैलासराव अण्णा माळी, विलास आप्पा माळी, रामराव अण्णा माळी यांच्यासह जगझाप, जेजूरकर, सोनवणे आणि माळी परिवाराने विशेष परिश्रम घेतले। धामोरी परिसरातील महिला आणि पुरुषांची मोठी उपस्थिती या सोहळ्याचे यश अधोरेखित करत होती। एकूणच धामोरी येथील या वैचारिक सोहळ्याने पंचक्रोशीतील नागरिकांमध्ये एक नवा उत्साह भरला आहे। प्रतिनिधी दत्तात्रय घुले, एवन न्यूज महाराष्ट्र, धामोरी।